त्र्यंबकेश्वर मंदिर वादानंतर भाजप आमदार नितेश राणे हे त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर आहेत। नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे। या महाआरतीनंतर नितेश राणे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। त्र्यंबकेश्वर येथील मंदिर वादानंतर एसआयटी चौकशी करत आहे। मात्र आता या मंदिरात पाहणी करण्यासाठी आणि महाआरतीचे जे आयोजन करण्यात आलेले त्यात सहभागी होण्यासाठी नितेश राणे हे त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर आहेत। या संदर्भात आढावा घेतलाय किरण गोटूर आमचे प्रतिनिधी यांनी। पाहूया। तर त्र्यंबकेश्वर दौऱ्यावरती आहेत आणि त्याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या मंदिर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर मोठ्या प्रमाणात भाविक या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करत असतात। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं या त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी काही वाद चालू आहे आणि त्याच वादाच्या पार्श्वभूमीवरती वातावरण एकूणच आपल्याला मी मंदिर परिसरात आहे अशा पद्धतीनं जे बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरात आपल्याला बघायला मिळतोय। आज नितेश राणे इथे त्र्यंबकेश्वरमध्ये जे दाखल झाल्यानंतर मंदिर परिसराची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर ते महाआरती सुद्धा करणार आहेत आणि महाआरतीनंतर ते इथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं या मंदिर प्रकरणावरती वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे। वेगवेगळे वक्तव्य आहेत। या सगळ्या वक्तव्यानंतर या सगळ्या प्रकरणाला एक राजकीय वळण सुद्धा एकूणच मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतो। या सगळ्या पार्श्वभूमीवरती नितेश राणे आज इथं जे आहे ते एकूणच दाखल एकूणच होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीचा एक बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। हाच मुख्य दरवाजा आहे। इथेच जो काही तो प्रकार घडला होता आणि त्यानंतर आज नितेश राणे सुद्धा इथे येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा सगळा बंदोबस्त आपल्याला इथे बघायला मिळतोय। इथे आल्यानंतर ते महाआरती करणार आहेत आणि महाआरतीनंतर एक पत्रकार परिषद घेऊन ते आपली या सगळ्या मंदिर प्रकरणी जी आहे ती आपली भूमिका मांडणार आहेत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक, त्र्यंबकेश्वर। तर नितेश राणे